नमस्कार. चला तर मस्त विदर्भ स्पेशल झणझणीत मिरचीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात. मिरचीची भाजी बनवण्याची खूपच सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे एक जुडी आंबट चुका घेतलेला आहे. तर आंबट चुका आपल्याला याची मागची जी देठ आहेत फक्त तेवढीच तोडून घ्यायची आहे. याच्या काड्या ज्या आहेत ते आपल्याला तोडायच्या नाही आहेत. अशा प्रकारे तोडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यासोबतच आपण इथे घेणार आहोत काही मसाले. सर्वात अगोदर 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. त्याच वाटीने मोजून 2 वाट्या आंबट चुका घेतलेला आहे बारीक चिरून. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. त्याचे पातळ काप करून 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेला आहे. थोडा तिखट आहेत हिरव्या मिरच्या. जर जास्त तिखट आवडत नसेल तर जाड जे आहे त्यात कमी तिखट तुम्ही ते देखील वापरू शकता. त्यासोबतच खडे मसाले घेतलेले आहे. तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रीफूल घेतला आहे, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी घेतलेला आहे. थोडंसं जिरं देखील त्याच्यामध्येच घेतलेलं आहे आणि त्यानंतर 2 चमचे मी इथे शेंगदाणे घेतले. त्यासोबतच 1 चमचा लसणाची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे कसुरी मेथी, 1 मध्यम आकाराचा कांदा आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो. कांदा थोडासा आपल्याला तव्यावर भाजून कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर कुकर घेऊन त्यामध्ये तुरीची डाळ घालून स्वच्छ 2 पाण्याने धुवून त्यामध्ये 2 ते 3 वाट्या पाणी घालून घेऊयात. त्यासोबतच बारीक चिरलेला आंबट चुका आणि हिरवी मिरची जी आहे ती बारीक चिरून आपण या कुकरमध्येच टाकून घ्यायची आणि सोबत शेंगदाणे देखील आणि मध्यम गॅसवर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला तुरीची डाळ आणि आंबट चुका मस्त शिजवून घ्यायचा आहे. तुरीची डाळ आणि आंबट चुका शिजून झाला की अशा प्रकारे रवीने आपल्याला व्यवस्थित तो स्मूथ करून घ्यायचा आहे, घोटून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी 2 ते 2.5 पडी तेल घालून घेणार आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तापल्या गेलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात. जिरं मोहरी तडतडल्या गेले की जे सुक्या खोबऱ्याचे आपण पातळ काप करून घेतले आहेत ते आपण थोडंसं तेलामध्ये लालसर करून घ्यायचं आहे. खोबरं लालसर झालं की लसणाची पेस्ट घालून आपण थोडीशी परतून घ्यायची. त्यामध्येच आपण तमालपत्र देखील थोडंसं तेलामध्ये परतून घेऊयात. आणि त्यानंतर पेस्ट जी तयार करून ठेवलेली आहे कांदा टोमॅटोची ते पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तेल सुटल्या गेलं की पाव चमचा हळद, 1 चमचा धनेजिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालून आपण व्यवस्थित थोडंसं पाणी घालून घेऊयात. तेलामध्ये परतून घ्यायचं. पाव वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. थोडीशी तेलामध्ये परतून झाली की थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा आपण 1 मिनिटापर्यंत मसाले जे आहेत तेलामध्ये होऊ देऊयात. आणि तेल सुटल्या गेलं की आपण याच्यामध्ये कसुरी मेथी अशा प्रकारे हाताने क्रश करून घालून घ्या. आणि त्यानंतर जी तुरीची डाळ आपण शिजवून ठेवलेली आहे डाळ भाजी ती आपण याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि त्यासोबतच मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला सरस शेवटी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजीला उकळी काढून घ्यायची. भाजीला उकळी आली की कोथिंबीर घालून मस्त अशी गरमागरम भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत, भातासोबत सर्व करून घेऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.